जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। जश्न ईद मिलादुन्नबी रॅलीत धार्मिक वैभवाचा जागर, मक्का, मदिना, गरीब नवाज व गौस पाक गुबदांच्या प्रतिकृती ठरल्या आकर्षण। जश्न ईद मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वानिमित्त इचलकरंजी शहरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात भव्य रॅली काढण्यात आली। पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित या रॅलीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते। धार्मिक घोषणा, नात ए पाक, भक्तिमय वातावरण आणि आकर्षक सजावटीमुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरलेले ते म्हणजे मक्का, मदिना, गरीब नवाज गुबद आणि गौस पाक गुबद यांच्या सुंदर प्रतिकृती भक्तिभावाने आणि आकर्षक पद्धतीने साकारण्यात आलेल्या या प्रतिकृती रॅलीत सहभागी करण्यात आल्या होत्या। या प्रतिकृती पाहण्यासाठी नागरिक व भाविकांनी मोठी गर्दी झाली होती। धार्मिक श्रद्धा आणि कलात्मकतेचा सुंदर संगम या माध्यमातून पाहायला मिळाला। या रॅलीनिमित्त सिलसिले कादरिया, चिश्तिया, अब्दुल्लिया, जहांगीरिया, हसनिया, मंसूरिया, आश्रम सांगली आणि सिलसिला ए बंदा नवाजी इचलकरंजी यांच्या वतीने रॅलीत सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच गोड खाऊचे वाटप करण्यात आले। उन्हात रॅली सहभागी झालेल्या भाविकांना पाणी देत सेवा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला। दादा मियां ख्वाजा सुफी सय्यद मंसूरुल हसन शाह, हजरत ख्वाजा सुफी सय्यद वसीमुर्रहमान शाह उर्फ जुगनू मियां यांच्या आशीर्वादामुळे युनुस मेमन आणि अमीर पटेल व त्यांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम सुंदररित्या पार पडला। तसेच कासिम अली हलसंगी, खलीफा साहेब, हजरत सलीमुद्दीन तवक्कली, मीराजाई साहेब, राजू बंदा नवाजी, अमन पटनकुडी आणि दस्तगीर बांदार बाबा, खलील शेख, इरशाद बागवान, हैदर खानजादे, नकीब अत्तार, माईज बागवान, अमर मेनन, अल्ताफ नदाफ, रमजान मेनन यांच्यासह अनेक भक्तगण व सेवाभावी कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता। यावेळी युनुस मेमन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ईद ए मिलादुन्नबी हा प्रेम, शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र दिवस आहे। पैगंबर हजरत मोहम्मद यांनी आपल्या जीवनातून माणसाने माणसावर प्रेम करावे, गरजूंच्या मदतीला धावून जावे आणि समाजात शांतता निर्माण करावी अशी शिकवण दिली। धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने भाविकांना पाणी आणि गोड खाऊचे वाटप करून त्यांची सेवा करण्याची संधी मिळणे ही समाधानाची बाब आहे। समाजामध्ये प्रेम, आपुलकी आणि एकात्मतेची भावना वाढावी यासाठी अशा सेवाभावी उपक्रमाची आवश्यकता आहे। धार्मिक कार्यक्रम हा केवळ उत्सव न राहता त्यातून मानवतेची सेवा झालीच पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली। यानंतर राजू बंदा नवाजी यांनी सांगितले की जश्न ईद मिलादुन्नबीच्या रॅलीत सहभागी होणाऱ्या भाविकांची सेवा करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले आहे। मोठ्या संख्येने भाविक रॅलीत सहभागी झाले होते असल्याने त्यांच्यासाठी पिण्याचे पाणी आणि गोड खाऊची व्यवस्था करण्यात आली होती। पैगंबर हजरत मोहम्मद यांनी जगाला प्रेम, शांतता आणि बंधुभावाचा संदेश दिला। त्यांच्या विचाराचा आदर्श घेऊन प्रत्येकाने एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजेत। जात, धर्म किंवा कोणताही भेद न ठेवता मानवतेच्या भावनेतून सेवा करणे हीच खरी श्रद्धा आहे। भविष्यातही अशा सामाजिक व सेवाभावी उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जाईल असे त्यांनी सांगितले। दस्तगीर बांदार बाबा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की धर्म कोणताही असो, प्रत्येक धर्माचा मूलभूत संदेश प्रेम, शांतता आणि मानवतेचा आहे। जश्न ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने भाविकांची सेवा करताना मनाला मोठे समाधान मिळत आहे। तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे ही छोटी गोष्ट वाटत असली तरी त्यामागील सेवाभाव मोठा आहे। पैगंबर हजरत मोहम्मद यांनी गरजू आणि पीडित व्यक्तींच्या मदतीला नेहमीच महत्त्व दिले। त्यांच्या शिकवणीनुसार समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे। आज समाजाला सर्वाधिक गरज आहे ती एकतेची। जात, धर्म, पंथ या पलीकडे जाऊन प्रत्येकाने माणुसकी जपली पाहिजे। प्रेमाने आणि बंधुभावाने राहणे हाच पैगंबराच्या शिकवणीचा खरा सन्मान आहे असे त्यांनी सांगितले। रॅली दरम्यान मक्का, मदिना, गरीब नवाज गुबद आणि गौस पाक गुबदांच्या प्रतिकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। भाविकांनी या प्रतिकृतीचे श्रद्धेने दर्शन घेतले। रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी पुष्पवृष्टी करून सहभागी भाविकांचे स्वागत केले। नात ए पाक, धार्मिक घोषणा आणि मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या भाविकांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता।
लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील भाविक उत्साहाने रॅलीत सहभागी झाले होते. सिलसिले अबू उलाई आश्रम सांगली आणि सिलसिले ए बंदा नवाजी इचलकरंजी यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या पाणी व गोड खाऊ वाटपाच्या सेवाभावी उपक्रमाने जश्न ईद मिलादुन्नबीच्या उत्सवाला मानवतेची सुंदर जोड मिळाली. श्रद्धा, सेवा, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारी ही रॅली इचलकरंजीत विशेष ठरली. न्यूज चॅनल नेटवर्क सह जश्न मिलादुन नबी के मौके पर हमारे सभी भाइयों को जश्न मिलादुन नबी मुबारक। और हमारे खानका शरीफ हसनी आश्रम खानका महफिल हसनी आश्रम सांगली की तरफ से बहुत बहुत मुबारक। और हमारे दादा हुजूर सूफी सैयद मंसूरुल शाह सरकार और हमारे सज्जादा नशीन सूफी सैयद वसीमुर रहमान शाह सरकार उर्फ जुगनू मियां, इनके तरफ से आप सबको मिलादुन नबी जश्न मुबारक। इस मौके पर उनके तरफ से हमने जो छोटा सा प्रोग्राम आयोजित किया है वो उसको कबूल करे। और आज पैगंबर जयंती निमित्त इचलकरंजी शहरमध्ये रॅलीचं आयोजन केले गेलं आहे। यात आपण सगळेजण भारतवासी आहे आणि आपला संदेश प्रेम बंधुभावाचा हा असणार आणि पैगंबर जयंती निमित्त जात धर्म न बघता सर्वांना आपण पाणी स्वीट हे वाटप करण्याचा प्रोग्राम सिलसिले अबुल उलाइया जहांगीरिया सांगली आश्रम यांच्यातर्फे हजरत ख्वाजा बंदा नवाज गेसुदराज यांच्या सिलसिल्यामार्फत आज आपण इथं एक छोटस आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं प्रयत्न आपण इथं केलेला आहे। आणि जेवढे पण अबुलाई सिलसिलिया बंदा नवाजिया त्यानंतर तवक्कली जेवढे काही आहेत सर्वजण मिळून हा प्रोग्राम पार पाडत आहोत। देवाचरणी हीच प्रार्थना आहे की आमचा भारत देश शांतीपूर्व राहावं, प्रेमपूर्व राहावं, सर्व धर्म मिळून एकत्र राहावं हे देवाचरणी प्रार्थना आहे। आणि पैगंबरांच्या शिकवण्याच्या अनुसार आम्ही आमचा धर्म प्रसार प्रेमानं बंधुभावानं राहण्याचा प्रयत्न करत आहोत। आज या ठिकाणी पैगंबर जयंतीचा औचित्य साधून महफिल हसीनी सांगली आश्रम व बंदा नवाज गेसुदराज आश्रमच्या वतीनं आज पैगंबर जयंती निमित्त एक महारॅली चालू आहे। त्या रॅलीमध्ये येणाऱ्या लहान मुलं, लहान मुली आणि त्या रॅलीमध्ये असणारे सर्व त्यांच्यासाठी पाणी आणि स्वीट देऊन त्या लोकांचा तिथं या रॅलीचा सत्कार करणार आहेत। त्यामध्ये या कार्यक्रमाला या मैफिले सांगलीचे आश्रमचे आणि बंदा नवाज गेसुदराज आश्रमचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सालाबाद प्रमाणे आम्ही हे काम करत आहोत। अल्लाह ईश्वर चरणी आमची एवढीच प्रार्थना आहे की मोहम्मद पैगंबरांची तत्व प्रत्येक मुस्लिम समाजाच्या अंगी यावी आणि या देशामध्ये अमन व शांती सुकून राहावं यासाठी आम्ही हा छोटासा कार्यक्रम राष्ट्रीय एकात्मता बंधुभाव म्हणून आम्ही करीत आहोत। हे मुबारकबाद देता हूँ। हजरत पैगंबर मोहम्मद साहब ने जो दुनिया को रास्ता दिखाया, जिस रास्ते पे चलना सिखाया, उनके सारे जो मार्ग हैं उसको अगर हम मानते रहें तो पूरी दुनिया में जो है सो हमेशा ही अमन चैन कायम रहेगा। सारे धर्मों के लोग मिलजुल के रह पाएंगे और हमारे भारत की जो गंगा जमुनी तहजीब है, जो गंगा जमुनी संस्कृति है, उसके अनुसार सारे धर्म के लोग सब मिलजुल के रहते हैं। आगे भी हम लोग ऐसा ही करते रहेंगे। तो मैं फिर से आप सब लोगों को आज ईद मिलादुन नबी की हार्दिक मुबारकबाद देता हूं और आप लोग सबको जो है सो अल्लाह सारे जितने भी खुशियां हैं उनसे नवाजे, ऐसी दुआ करता हूं। जय हिंद, जय भारत। जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत। जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा।